आज मत्तय 5 मत्तय 25च्या त्या वचनाला धरून आज आपण या विषयावर आज आपण थोडा वेळ प्रभूच्या वचनांमध्ये आपण जाऊया. आणि तो विषय आहे न टाळता येणारा हिशोब. एक असा हिशोब ज्याला आपण टाळू शकणार नाही है ना. द अकाउंट वी कॅनॉट एस्केप. एक अशी घटना होणार आहे, एक असा दिवस येणार आहे की ज्या दिवशी मला, तुम्हाला, आपल्या सर्वांना आणि सर्व ख्रिस्ती लोकांना आणि इतरांनाही परमेश्वरासमोर उभं राहायचं आहे आणि उभं राहून आपल्याला आपल्या जीवनाचा हिशोब द्यायचा आहे. त्या मालकाने वेगळ्या वेगळ्या कॅपॅसिटीप्रमाणे त्यांना पैसा दिला, परंतु पैसा दिल्यानंतर तो जेव्हा परत आला तर त्याला काही अपेक्षा होती त्यांच्याकडून आणि त्या अपेक्षेप्रमाणे तो पाहत होता की ते मला काय उत्तर देतील. त्याचप्रमाणे आपल्यासोबतही होणार आहे प्रियांनो, की आपल्या सर्वांना आपल्या जीवनाचा हिशोब द्यायचा आहे. आणि पवित्र शास्त्र आपल्याला बऱ्याचशा गोष्टींबद्दल सांगतं की कुठल्या कुठल्या गोष्टीचा हिशोब परमेश्वर आपल्याला मागणार आहे. आणि मत्तय 25-19 आपण वाचलं की बराच काळ लोटल्यानंतर तो हिशोब घेऊ लागला. तर आज एका विषयावर आपण मनन करूया की कशाचा हिशोब परमेश्वर आपल्याकडून घेणार आहे. तर त्यासाठी आपण वाचूया मत्तय कृष्णवर्तमानाचा 12वा अध्याय आणि 36 वचनामध्ये, की ज्या ठिकाणी आपल्याला सापडतं की पहिली गोष्ट ज्याचा हिशोब परमेश्वर आपल्याला मागणार आहे आणि आपल्याला त्याचा हिशोब द्यावा लागेल, आणि ते आहे आपले शब्द. आपल्या मुखातून निघणारे शब्द जे आपण बोलतो त्याचा हिशोब आपल्याला द्यावा लागेल. मत्तय 12:36 असं सांगतं आपल्याला की मी तुम्हाला सांगतो की माणसे जो व्यर्थ शब्द बोलतील त्याचा हिशोब त्यांना न्यायाच्या दिवशी द्यावा लागेल. पहिला अकाउंट जो आपल्याला द्यायचा आहे, जो हिशोब मला आणि तुम्हाला सगळ्यांना द्यायचा आहे, तो म्हणजे आपल्या मुखातून निघणारे शब्द. आणि बरेचदा मनुष्य आपल्या शब्दांना तितकं सिरियसली घेत नाही, परंतु आपले शब्द फक्त मुखातून निघणारी हवा नाही आहे किंवा आवाज नाही आहे किंवा साऊंड नाही आहे, परंतु आपल्या मुखातून निघणारे शब्दांना बायबल फार जास्त महत्त्व देतं. आपल्याला माहीत आहे की जर आपण स्टडी करतो पवित्र शास्त्रामध्ये तर जीभ किंवा शब्द आणि आपल्या मुखातून निघणारे वाक्य याला बायबलमध्ये अतिशय महत्त्व देण्यात आलेलं आहे. परमेश्वराने सृष्टीची निर्मिती केली तेव्हा परमेश्वराने सर्व काही त्याने शब्दाने बनवलेलं आहे आणि मनुष्यालाही ते सांगण्यात आलेलं आहे की तुमच्या शब्दांमध्ये सुद्धा पॉवर आहे. आणि म्हणून जेव्हा शब्द आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे, तर वचन असं सांगतं प्रियांनो, एके दिवशी मला आणि तुम्हाला आपल्या शब्दांचा हिशोब द्यावा लागेल. वचन सांगते की माणसे जो व्यर्थ शब्द बोलतील. आता याचा अर्थ असा नाही की आपल्याला बोलायचंच नाही आहे किंवा शांत राहावं लागेल, तसं नाही. बोलायचं तर आहे, कारण बोलण्याशिवाय काम होणार नाही, परंतु बोलत असताना सावधगिरी बाळगणे हे आपलं कर्तव्य आहे. व्यर्थ शब्द, ज्या शब्दांची गरज नाही, जे शब्द नुकसानकारक आहेत, इतरांना दुःखी करणारे आहेत, अपमान करणारे आहेत किंवा अशा प्रकारचे वाईट शब्द जे आहेत, त्याचा हिशोब आपल्याला द्यावा लागेल. कदाचित असं होणार आहे की तू इतकं व्यवस्थित बोलला, पण नंतर हा शब्द का बोलला. 10 वाक्य बरोबर होते, परंतु त्या 10 वाक्यांमध्ये जो 11वा जो वाक्य आला त्या वाक्याची काही गरज नव्हती. असं काहीतरी होईल कदाचित, असं मला वाटतं. म्हणून पहिला हिशोब जो मला तुम्हाला द्यावा लागेल प्रियांनो, तो हा आहे की आपल्याला आपले शब्द सांभाळून ठेवलं पाहिजे, कारण त्या शब्दांचं हिशोब आपल्याला द्यायचा आहे. नीतिसूत्रे 6वा अध्याय आणि 2 वचनामध्ये शब्दांबद्दल असं लिहिलेलं आहे. नीतिसूत्रे 6:2 मध्ये की तर तू आपल्या तोंडाच्या वचनांना गुंतला आहेस आणि तू आपल्या तोंडाच्या शब्दांनी बद्ध झाला आहेस. काय सांगतं वचन, की आपल्या मुखातून जे शब्द निघतात त्या शब्दांमध्ये आपण गुंतून जातो, बांधल्या जातो आणि आपल्या तोंडच्या शब्दांनी आपण बद्ध झालो आहोत, बांधल्या गेलेले आहोत.
म्हणजे आपल्या मुखातून जो शब्द निघाला तो फक्त शब्द निघून कुठंतरी उडून गेला नाही, परंतु आपल्या मुखातून तो शब्द जेव्हा निघाला तेव्हा त्या शब्दाने आपल्याला बांधण्यात आलेला आहे, असं त्याचा अर्थ निघतो. त्या शब्दांनी आपण गुंतून गेलेलो आहोत. शब्द निघाला, कोणी ऐकलं नसेल किंवा ऐकलं असेल, तो शब्द निघाला आणि उडून गेला, तसं झालं नाही. त्या शब्दांनी आपल्याला बांधलेलं आहे असं नीतिसूत्रे सांगतात, की तू आपल्या वचनांनी गुंतला आहेस आणि आपल्या तोंडच्या शब्दांनी तू बद्ध झाला आहेस. म्हणजे शब्द किती पॉवरफुल आहेत बघा. आपण जेव्हा बोलतो तेव्हा ते शब्द वापस आपल्याकडे येतात आणि आपल्याला ते बांधून टाकतात, आणि म्हणून शब्दांना बायबल फार महत्त्व देतो. आणि आपल्याला माहिती आहे की आपली जीभ आपल्याला जीवन सुद्धा देऊ शकते किंवा जीभ आपल्याला मृत्यू सुद्धा देऊ शकते. नीतिसूत्र 18 अध्याय 20 आणि 21 मध्ये लिहिलेलं आहे की मनुष्याला त्याच्या तोंडाळपणाची फळे पोटभर खावी लागतात. कोणते फळ त्याला मिळणार आहे, कोणत्या फळांनी त्याचं पोट भरणार आहे? तोंडाळपणाची फळे. बोलण्याद्वारे जे फळ लागले त्याच्या जीवनामध्ये, त्याच्या शब्दांद्वारे जे फळ आले आणि त्याने त्याचं पोट भरणार आहे. आपल्या मुखातून जर आशीर्वाद निघतील तर आशीर्वादाने आपलं पोट भरेल, परंतु जर आपल्या मुखातून वेगळ्या प्रकारे शब्द श्राप निघतील किंवा कुरकुर निघेल, निंदा निघेल, तर त्याने आपलं पोट भरेल असं वचन सांगतं. मनुष्याला त्याच्या तोंडाळपणाची फळे वचन सांगतं की पोटभर खावी लागतात, आणि त्या शब्दांचा हिशोब मला आणि तुम्हाला प्रियांनो कधी ना कधी द्यावं लागेल. वचनामध्ये पुढे लिहिलेलं आहे की त्याला आपल्या वाणीचे पीक भोगले पाहिजे. कशाचं पीक? त्याच्या वाणीचं पीक. जो तो बोलतो त्याचं पीक त्याला भोगावं लागेल. वचन आपल्याला क्लिअर सांगत आहे. जिभेच्या हाती मृत्यू व जीवन ही आहे. आपल्या जिभेमध्ये मृत्यू पण आहे आणि आपल्या जिभेमध्ये जीवन सुद्धा आहे. तिची आवड धरणारे तिचे फळ भोगतात. म्हणजे जसा उपयोग आपण आपल्या जिभेचा करू, जसा प्रकारची वापर आपण आपल्या शब्दांची करू, त्या प्रकारचे शब्द आपल्याला फळ देतील असं प्रियांनो पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं. वर्ड्स आर व्हेरी पॉवरफुल. शब्द फार पॉवरफुल असतात. आणि उदाहरणार्थ समजा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला चांगलं बोलत आहे, हात नाही लावला पण चांगलं बोलत आहे की तू चांगला आहे, तुझा स्वभाव चांगला आहे, तू सुंदर आहे, तू व्यवस्थित आहे. पॉझिटिव्ह जर एखादा व्यक्ती एखाद्या व्यक्तीबद्दल बोलतो तर दुसऱ्या व्यक्तीला ते शब्द मात्र ऐकून आनंद मिळतो, शांती मिळते आणि त्याला सांत्वना मिळते. परंतु हात न लावता जर एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला जर बरं वाईट काहीतरी बोललं तर हात न लावता सुद्धा त्याला इतका राग येईल किंवा तो इतका दुःखी होईल, इतका निराश होईल की तो काहीही करू शकतो. एक तर भांडणं होतील, मारामारी होईल किंवा एखादा व्यक्ती आत्महत्या करेल, काहीतरी निगेटिव्ह होईल. कारण फक्त मुखातून शब्द निघाले, एका व्यक्तीच्या मुखातून शब्द निघून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचले आणि त्या शब्दांनी त्याच्यावर परिणाम घातला. मग तो परिणाम पॉझिटिव्ह असू शकतो, सकारात्मक असू शकतो किंवा नकारात्मक असू शकतो. आणि म्हणून पवित्र शास्त्र बायबल आपल्याला शब्दांबद्दल सावधान राहण्याची आपल्याला एक सूचना देत आहे आणि आपल्याला त्याला सिरियसली पण घ्यावं लागणार आहे. कारण जिभेच्या हाती मृत्यू व जीवन ही आहे. आणि आपण जेव्हा आपल्या घरामध्ये, मंडळीमध्ये, मित्रांमध्ये, समाजामध्ये कुठल्या प्रकारे शब्द वापरत आहोत याची खबरदारी आपण ठेवली पाहिजे. आणि विशेष करून ख्रिस्ती या नात्याने सत्य आपल्याकडे आहे हे जेव्हा आपण क्लेम करतो, येशू ख्रिस्त मार्ग, सत्य व जीवन आहे, माझ्याकडे येशू आहे आणि येशू सत्य आहे, माझ्याकडे पवित्र शास्त्र आहे आणि पवित्र शास्त्र सत्य आहे, माझ्याकडे परमेश्वर आहे आणि परमेश्वर सत्य आहे, असं जेव्हा आपण सत्य असल्याचं जेव्हा आपण क्लेम करतो तर प्रियांनो आपल्याला आपल्या शब्दांना थोडंसं लक्षपूर्वक आपल्याला पाहावं लागणार आहे. कारण कारण जिभेच्या हातामध्ये मृत्यू व जीवन आहे प्रियांनो. आणि मत्तई 12:37 मध्ये येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे की कारण तू आपल्या बोलण्यावरून निर्दोषी ठरशील आणि आपल्या बोलण्यावरून दोषी ठरशील. मत्तई 12:37 मध्ये कशामुळे तू निर्दोषी ठरशील? येशू ख्रिस्ताने म्हटलं तुझ्या शब्दांद्वारे. आणि युअर वर्ड्स विल कंडेम यू और युअर वर्ड्स विल सेट यू फ्री.
वचन हे सांगतं प्रियांनो, प्रभू समोर उभं राहू आपले शब्द मानणे फार एक मोठं वेट ठेवणार आहे, की जेव्हा आपण बोलू त्या बोलण्याद्वारे एक तर आपल्याला निर्दोषी ठरवण्यात येईल किंवा आपल्या बोलण्याद्वारे आपल्याला दोषी ठरवण्यात येईल. हे शब्द जे आहेत हे फार महत्त्वाचे आहेत आणि आपल्याला जीवन आणि मृत्यूमध्ये फरक करून देणारे आहेत. कदाचित असं होईल की आपले शब्द आपल्याला स्वर्गाकडे घेऊन जात आहे, कदाचित असं होऊ शकते की आपलेच शब्द आपल्याला नरकाकडे घेऊन जात आहे. आणि आपल्या घरामध्ये जर आपल्याला वातावरण चांगलं ठेवायचं आहे तर आपल्याला माहिती आहे निश्चितच आपल्याला घरामध्ये चांगल्या शब्दांचा वापर ठेवावा लागेल. मंडळीमध्ये जर आपल्याला चांगलं वातावरण ठेवायचं आहे, एक तर स्पिरिच्युअल साईड आहे, प्रार्थना, वचन, संगती, प्रभुभोज, गाणे, आराधना सर्व काही, परंतु प्रॅक्टिकल साईड हा आहे की आपण एकमेकांबद्दल काय बोलतो, कसं बोलतो, तोंडावर काय बोलतो किंवा पाठीमागे काय बोलतो. दॅट विल डिसाईड की आपल्या मंडळीमध्ये वातावरण कसं राहणार आहे. आणि ती जबाबदारी आपली स्वतःची आहे. आपण मंडळीचे सदस्य असल्या कारणाने जर आपल्याला आपल्या घरामध्ये, आपल्या मंडळीमध्ये, आपल्या समाजामध्ये, मित्रांमध्ये चांगली साक्ष ठेवायची आहे किंवा चांगलं वातावरण क्रिएट करायचं आहे, तर त्याच्यामध्ये फार महत्त्वाचा भाग आहे की आपण काय बोलत आहोत एकमेकांबद्दल. तोंडावर तर सलाम, हाय, हॅलो, गले मिलना वो सब होता है, मग पाठीमागे काय हे थोडंसं पाहायला पाहिजे. कारण शब्द आपल्याला एक तर दोषी ठरवतील किंवा शब्द आपल्याला निर्दोष ठरवतील असं वचन सांगतं. आणि जेव्हा परमेश्वराने प्रियांनो आपल्याला बोलण्याची शक्ती दिलेली आहे आणि आपल्या शब्दांमध्ये तितकं पॉवर दिलेला आहे, म्हणून त्याची अपेक्षा ही आहे की आपण आपल्या जीभ आणि आपल्या शब्दाचा अशा प्रकारे वापर करावा ज्यामुळे आपल्या शब्दांद्वारे त्याचा गौरव होईल आणि इतरांना आशीर्वाद मिळेल. आपण हे नेहमी चेक केलं पाहिजे की मी जे बोलत आहे त्या माझ्या बोलण्याद्वारे, माझ्या शब्दांद्वारे परमेश्वराचं गौरव होत आहे का, त्या ठिकाणी परमेश्वराचं नाव उंचवलं जात आहे का, इज गॉड बिंग ग्लोरिफाईड, काय परमेश्वराला आदर तिथं मिळत आहे का, आणि माझ्या बोलण्याद्वारे इतरांना ऐकणाऱ्याला आशीर्वाद मिळत आहे का. शब्द फार महत्त्वाचे आहेत आणि त्याची आपल्याला खबरदारी घ्यावं लागेल. कारण जगामध्ये तर आपण जगत आहोत, बोलत आहोत बरंच काही गोष्टी, परंतु त्याचा हिशोब सुद्धा आपल्याला द्यावा लागेल असं प्रभूचं वचन सांगतं प्रियांनो. आणि म्हणून आपण आपल्या जिभेला कंट्रोल करूया. स्तोत्रामध्ये एक प्रार्थना लिहिलेली आहे, तो म्हणतो की प्रभू माझ्या मुखातून निघणारे शब्द तुला ग्रहण योग्य असू दे. मे द मेडिटेशन ऑफ माय हार्ट अँड द कन्फेशन ऑफ माय माउथ बी ॲक्सेप्टेबल अन टू यू ओ लॉर्ड, अशी तो प्रार्थना करतो. आणि माझ्या मनातले विचार आणि माझ्या मुखातून निघणारे शब्द प्रभू तुला ग्रहण योग्य असावेत अशी प्रार्थना स्तोत्र करतो. म्हणून प्रार्थना करूया की आपण आपल्या जिभेचा योग्य वापर करावा. आणि जर आपल्याला पॉझिटिव्ह गोष्टी पाहायच्या आहेत, आशीर्वाद पाहायचा आहे, आरोग्य पाहायचं आहे, शांती पाहायचं आहे, एकता, समेट, हे सर्व पाहायचं आहे, त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट ही पण राहील की आपण कशा प्रकारे शब्द आपण वापरतो. आणि परमेश्वराची हीच अपेक्षा आहे की तुम्ही आणि मी असे शब्द वापरावेत ज्या शब्दांद्वारे त्याचा आदर होतो, त्याचं गौरव होतं आणि इतरांना आशीर्वाद प्राप्त होतात. तर बायबलमध्ये काही वचनं आहेत की कशा प्रकारचे शब्द आपण बोलले पाहिजे किंवा काय बोलावं, काय बोलू नये, याच्याबद्दल पवित्र शास्त्र आपल्याला सांगते. त्यातले काही वचनं पण पाहूया. पहिलं आहे कलस्सीकरास पत्र 3 अध्याय आणि 8 वचन. कलस्सीकरास पत्र 3 अध्याय 8 वचनामध्ये असलेलं आहे की परंतु आता क्रोध, संताप, दुष्टपणा, निंदा व मुखाने शिवीगाळ करणे ही सर्व आपल्यापासून दूर करा. क्रोध, संताप, दुष्टपणा, निंदा इज ऑल्सो काइंड ऑफ आपण शब्दानेच बोलतो. निंदा करणे आपणापासून दूर करा वचन सांगतं. हे पवित्र शास्त्रात लिहिलेलं आहे, जे शास्त्र आपल्या हातामध्ये आहे. त्याच पवित्र शास्त्रामध्ये कलस्सीकरास पत्र 3:8 मध्ये लिहिलेलं आहे की निंदा करणे आपणापासून दूर करा. निंदा करण्याने काहीच मिळणार नाही आणि उलट संबंध बिघडतील. दुसरी गोष्ट असं लिहिलं आहे की मुखाने शिवीगाळ करणे आपणापासून दूर करा. शिव्या ख्रिस्ती लोकांच्या मुखातून निघू नये ही आपण खबरदारी घेतली पाहिजे. बऱ्याचदा असं वाटतं की सगळेच तर करतात, मग आपण का करू नये, सभी तो बोलते. आणि आता मध्ये मी
फेसबुक पोस्टवर मी असं वाचलं होतं की शिवी दिल्याने मनातलं टेन्शन दूर होतं. म्हणजे आतलं जे प्रेशर आहे ना, मनातलं जे प्रेशर आहे त्याला बाहेर कसं काढायचं. तर शिव्या दिल्याने काय होतं म्हणतात की मनातलं टेन्शन कमी होतं, मन हलकं होतं आणि मग आपण हार्ट अटॅकपासून वाचू शकतो. तर ज्यांना हार्ट प्रॉब्लेम आहे मग त्यांनी शिव्या दिल्या पाहिजे, त्याचा असा अर्थ निघतो. आता ते किती खरं आहे किती योग्य आहे मला माहीत नाही, परंतु वचन तर आपल्याला हे सांगतं की निंदा करणे व शिवीगाळ करणे आपल्याला आपल्यापासून दूर करावं लागेल. कारण आपल्या शब्दांचा आपल्याला उपयोग, आपला हिशोब परमेश्वराला द्यायचा आहे. आणि जर टेन्शनच दूर करायचं आहे, जर मनाला शांतच करायचं आहे, तर प्रभूला म्हणावं लागेल की प्रभू शिवी न देता, निंदा न करता माझं मन तू शांत कर. आणि बरेचदा असं होतं ना की जोपर्यंत कोणाबद्दल चुगली करणार नाही, निंदा करणार नाही, तोपर्यंत मटणही पचत नाही आणि जेवणही पचत नाही. जोपर्यंत ते आतून असं बाहेर कोणापर्यंत जाऊन बोलणार नाही तोपर्यंत बेचैनी होते, रात्रभर झोप येत नाही. मी ना स्त्रियांना म्हणत आहे ना पुरुषांना म्हणत आहे. आणि तर म्हणून ते सर्वांसाठी आहे. वचन हे सांगतं की या गोष्टीपासून आपण दूर राहायला पाहिजे. आणि याकोबाचे पत्र 3 अध्यायामध्ये विशेष करून जे जिभेवर फार सुंदर टीचिंग आहे, त्याच्यामध्ये आपण वाचतो की तिच्या योगे म्हणजे जिभेच्या योगे जो प्रभू व पिता त्याची आपण स्तुती करतो आणि देवाच्या प्रतिमेप्रमाणे केलेल्या माणसांना तिच्याच योगे शापही देतो. एकाच तोंडातून स्तुती व शाप निघतात. माझ्या बंधूंनो, या गोष्टी अशा प्रकारे होता कामा नये. झऱ्याच्या एकाच छिद्रातून गोड पाणी व कडू पाणी निघते काय. याकोब आपल्या पत्रामध्ये लिहिण्यामध्ये फार ब्लंट आहे, फार क्लिअर आहे आणि तो काही बटरिंग करत नाही. याकोब अगदी स्पष्ट लिहितो. तो म्हणतो की ज्या मुखाने तुम्ही स्तुती आराधना करता, ज्या मुखाने तुम्ही परमेश्वराचा धन्यवाद करता, ज्या मुखाने तुम्ही प्रार्थना करता, ज्या मुखाने तुम्ही संदेश देता, ज्या मुखाने तुम्ही ज्ञानाच्या गोष्टी सांगता, याकोब म्हणतो की त्याच मुखाने तुम्ही शापही देता. तुम्ही म्हणजे तुम्ही नाही, सर्वांना, आपल्याला सर्वांना म्हणतो. त्याच मुखाने, एकाच मुखाने तुम्ही आशीर्वादही देत आहे, एकाच मुखाने तुम्ही परमेश्वराची स्तुती पण करत आहे आणि त्याच मुखाने तुम्ही शापही देत आहे. याकोब म्हणतो की ह्या गोष्टी होता कामा नये. मग तो झऱ्याचं एक उदाहरण देत आहे की झऱ्याच्या एकाच छिद्रातून गोड पण पाणी आणि कडू पाणी एकत्र निघतं काय. असं होऊ नये. त्यांनी आपली जीभ किंवा आपलं मुख जे आहे एक झऱ्यासारखं उदाहरण दिलेलं आहे की या झऱ्यातून गोड पाणी एक तर येईल किंवा एक तर कडू पाणी येईल. आपल्या मुखातून एक तर शिव्या निघतील, श्राप निघतील, निंदा निघेल, किंवा आपल्या मुखातून स्तुती, आराधना आणि आशीर्वाद निघेल. म्हणून प्रियांनो, आपण आपल्या मुखाला सांभाळावं. आणि यामध्ये खूप सुंदर वाक्य आलेलं आहे, त्याच्यात कदाचित तुमचं लक्ष गेलं असेल. 9व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की तिच्या योगे जो प्रभू व पिता त्याची आपण स्तुती करतो आणि देवाच्या प्रतिमेप्रमाणे केलेल्या माणसांना तिच्याच योगे शापही देतो. म्हणजे काय, जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला श्राप देत आहे तर तो कोणाला श्राप देत आहे. एक व्यक्ती जर दुसऱ्या व्यक्तीला शिवी देत आहे तर कोणाला शिवी देत आहे. किंवा एक व्यक्ती एका व्यक्तीची निंदा, चुगली, बदनामी जर करत आहे तर तो कोणाची करत आहे. तर वचन असं सांगतं की जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला श्राप देतो तो दुसऱ्या व्यक्तीमध्ये असलेल्या परमेश्वराच्या प्रतिमेला तो श्राप देत आहे. म्हणजे किती भयंकर आहे. आणि मी जर एकाला श्राप देत आहे तर त्या व्यक्तीला श्राप देत नाही आहे, त्या व्यक्तीमध्ये जे परमेश्वराचं रूप आहे. आणि आपण सर्व म्हणतो की आपण सर्व परमेश्वराच्या स्वरूपामध्ये बनवलेले व्यक्ती आहोत. उदाहरणार्थ मी आणि बंटी एक उदाहरण घेत आहे, ठीक आहे. माझ्यामध्येही परमेश्वराचं स्वरूप आहे, त्याच्यामध्येही परमेश्वराचं स्वरूप आहे. जर मी बंटीला श्राप देत आहे तर बंटीमध्ये जो परमेश्वराचं रूप आहे त्याला मी श्राप देत आहे. किती भयानक आहे.
बंटीमध्ये जो परमेश्वराचा आत्मा आहे, बंटीमध्ये जो परमेश्वराचं स्वरूप आहे, प्रतिमा आहे, त्या प्रतिमेला मी शिव्या, श्राप, निंदा, बदनामी करत आहे. आणि म्हणून परमेश्वर म्हणतो की तुम्ही हे जे करत आहात ते बंद करा. तुम्ही फक्त एखाद्या व्यक्तीबद्दल बोलत नाही आहे, परंतु त्या व्यक्तीमध्ये असलेल्या परमेश्वराच्या प्रतिमेला तुम्ही इतकं घाणेरडं बोलत आहे. आणि म्हणून ख्रिस्ती लोकांना आपल्या शब्दांना फार सिरियसली घ्यावं लागेल. कारण न्याय तर, हिशोब तर मला आणि तुम्हाला सर्वांना द्यायचा आहे. जसं जसं वय वाढत आहे तसं तसं भीती पण वाटणं सुरू झालेलं आहे ना. म्हणून एक गोष्ट आहे की आपण आपल्या शब्दांचा वापर करावा. कारण जो शब्द आपण इतरांसाठी वापरतो तो त्याच्यामध्ये असलेल्या परमेश्वराच्या प्रतिमेला आपण बोलत आहे. त्याला आपण दोष देत आहे किंवा त्याला आपण शिव्या देत आहे किंवा त्याला आपण श्राप देत आहे. आणि म्हणून तसे शब्द निघू नये असं याकूब प्रियांनो आपल्याला सांगत आहे. पुढं जर आपण इफिस्करास पत्र 5वा अध्याय 3 मध्ये वाचतो तर असं लिहिलेलं, इफिस 5:3 मध्ये लिहिलेलं आहे की पवित्र जनांना शोभते त्याप्रमाणे जारकर्म, सर्व प्रकारची अशुद्धता व लोभ यांचा तुमच्यामध्ये नाव सुद्धा निघू नये. नाव सुद्धा निघता कामा नये. हिंदीमध्ये असलेल्या इन बातों की चर्चा तक ना हो, चर्चा सुद्धा न होऊ नये. आणि एक पहिलंच लाईन बघा काय आहे, पॉल काय लिहितात पहिल्याच लाईन मध्ये की पवित्र जनांना शोभते. म्हणजे आपण पवित्र आहोत, येशूच्या रक्ताने धुतलेले आहोत, प्रभुभोज घेणारे आहोत, वचन जाणारे लोक आहोत, आपण पवित्र जन आहे. मग पवित्र जनांना काय शोभतं, काय शोभतं मला आणि तुम्हाला? तर आपल्याला जे शोभतं त्याप्रमाणे वचन सांगतं की तुमच्यामध्ये ह्या गोष्टीची चर्चा सुद्धा होऊ नये. तो वाक्य, ते शब्द सुद्धा मुखातून निघता कामा नये. जे जारकर्म आणि सर्व प्रकारची अशुद्धता किंवा लोभ किंवा कुठल्याही प्रकारच्या अशुद्धतेसोबत कनेक्टेड असलेल्या कुठल्याही बाबतीतला शब्द किंवा चर्चा सुद्धा तुमच्यामध्ये होऊ नये. इतकी त्याला खबरदारी घ्या असं वचन सांगतं. 4 मध्ये लिहिलं आहे की तसेच अमंगळपणा, अशुद्धता, फिल्दीनेस, अमंगळपणा, वाष्पळ गोष्टी व टवाळी यांचा उच्चार न हो. उच्चार, बोलणे तर दूर, वाक्य तर दूर, 1 तास बोलत बसणे तर दूर, पण उच्चार सुद्धा न हो, ती उचित नाहीत असं वचन सांगतं प्रियांनो आपल्याला. म्हणजे किती आपल्याला केअरफुल राहायला पाहिजे. कारण परमेश्वराने आपल्याला त्याच्या स्वरूपामध्ये बनवलेलं आहे. आणि म्हणून आपण खबरदारी घ्यावी की आपण घरामध्ये एकमेकांबद्दल काय बोलत आहे. आणि पती पत्नी, आई वडील, लेकरं, सास बहू, और क्या रहते हैं, जेठानी देवरानी, और क्या क्या रहते हैं, है ना, बहुत सारे रिश्ते रहते हैं. सांभाळून राहा. ही अशीच आहे, देवाने ऐकलं नाही. म्हणजे बायकांनाच टार्गेट नाही करते, हा असाच आहे, प्रभूने ऐकलाय, रेकॉर्ड झालाय तिकडं. चर्चमध्ये सलाम, प्रेज द लॉर्ड, कैसा है, अच्छा है, बरं आहे का, चांगलं आहे. पाठीमागे बेकार माणूस आहे. कशी आहेस तू, खूप छान, गले मिल रे. आणि गेल्यानंतर ही अशीच आहे. तसं होऊ नये. एकाच मुखाने श्राप किंवा एकाच मुखाने निंदा निगोटे असं देवाचं वचन सांगतो प्रिया. कारण आपल्याला एक दिवस याचा हिशोब द्यावा लागेल. आपले शब्द कसे असावेत? कलसीकरस पत्र 4 अध्याय आणि 6 वचनामध्ये लिहिलेलं आहे, तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त. सर्वदा बोलणे कसे असावे? सर्वदा कृपायुक्त, कृपेने भरलेले, अनुग्रह सहित, ग्रेशियस असं लिहिलेलं आहे. आणि तुमचे बोलणे कसे असावे? सदा कृपायुक्त. हे मला खूप आवडतं. मिठाने रुचकर केल्यासारखे असावे. आणि इंग्लिशमध्ये लिहिलं सीझन्ड विथ सॉल्ट. आणि जसं आपण स्वयंपाक करतो आणि मग त्याच्यामध्ये स्वाद येण्यासाठी मीठ टाकतो, तर आपले शब्द असं असावेत मिठाचे काम करणारे, मिठाने
रुचकर केल्यासारखे आपले शब्द असावेत असं वचन सांग. आणि लेट आवर वर्ड्स बी लाईक सीझन्ड विथ सॉल्ट. खूप सुंदर मिठाने त्याच्यामध्ये स्वाद आणले आहे की कोणी जर आपल्याला ऐकत आहे त्याला असं वाटलं पाहिजे की यार याच्या मुखाने निघणारे शब्दांना असं वाटतं की ऐकतच राहावं है ना. कारण शब्द आपल्याला जवळ सुद्धा घेऊ शकतात किंवा शब्द आपल्याला दूर सुद्धा चालू शकतात. म्हणून कलस्यकारास पत्र 4:6 मध्ये असं लिहिलं आहे की तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त अनुग्रह से भरे हुए, कृपेने भरलेले आणि मिठाने रुचकर केलेले असावेत. त्यानंतर कलस्य 3:17 मध्ये असं लिहिलेलं आहे की आणि बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही कराल ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा. म्हणजे असं म्हणतं की जेव्हा आपण बोलतो तेव्हा बोलत असताना हे लक्षात ठेवा की मी प्रभू येशूच्या नावाने करत आहे का. त्याच्यामध्ये प्रभू येशूचं नाव, त्याचं गौरव आहे आणि त्याच्याद्वारे देव जो पिता त्याची उपकार स्तुती करा. है ना. वचन आपल्याला सांगतंय की मिठाने रुचकर केलेले, टेस्टी, नाईस, ऐकायला बरं वाटेल असे शब्द, स्तुती असणारे शब्द, येशूचे नाव आणि परमेश्वराचं गौरव करणारे शब्द असावेत असं प्रभूचं वचन आपल्याला सांगतं. बरं, मग बरेचदा असंही होतं की सवय लागून जाते ना, की काही शब्दांची सवय लागून जाते, ती सवय कधी कधी तुटायला उशीर होतो. मग काय करावं. लोककृ सुवर्तमान 6:45 मध्ये प्रियांनो असं लिहिलेलं आहे, लोक 6:45 मध्ये की चांगला मनुष्य आपल्या अंतःकरणातील चांगल्या भंडारातून चांगले ते काढतो. है ना. तसेच वाईट मनुष्य आपल्या वाईटातून वाईट काढतो, कारण अंतःकरणात जे भरले आहे तेच मुखावटे निघणार. आता वचनामध्ये एक गोष्ट असं लिहिलेली आहे की जे अंतःकरणात भरलेलं आहे तेच मुखावटे निघणार. जर आपल्या अंतःकरणामध्ये चांगलं आहे तर वचन सांगतं की आपल्या अंतःकरणाच्या चांगल्या भंडारातून चांगले शब्द बाहेर निघतील. आणि जर आपल्या अंतःकरणामध्ये जर वाईट भरलं आहे तर मुखाद्वारेही वाईट शब्द बाहेर निघतील. मग त्यासाठी काय करावं. मन शांत आहे तर मुखातून शांती निघेल. काय करावं. आपलं अंतःकरण चांगल्या गोष्टींनी आपण भरून घेऊ. आपल्या अंतःकरणामध्ये आपण ख्रिस्ताची शांती ठेवूया आणि आपल्या अंतःकरणात शांती आहे तर मुखामध्येही शांती निघेल. कलस्यकारास 3:16 मध्ये लिहिलं आहे की ख्रिस्ताचे वचन तुमच्यामध्ये भरपूर राहो. आपण आपल्या अंतःकरणाला वचनांनी भरून घेऊया आणि अंतःकरणामध्ये वचन भरलेलं असेल तर मग आपल्या मुखाद्वारे वचनच बाहेर निघेल. आणि एफिस 3:17 मध्ये लिहिलेलं आहे की ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या विश्वासाच्या द्वारे वस्ती करावी. आपल्या अंतःकरणामध्ये ख्रिस्त असावा आणि आपल्या अंतःकरणात ख्रिस्त असेल तर आपल्या मुखाद्वारेही ख्रिस्त दिसेल. नीतिसूत्रे 17:22 मध्ये लिहिलेलं आहे, आनंदी हृदय हे उत्कृष्ट औषध आहे. आपल्या मनाला आपण आनंदित ठेवूया आणि आनंद आपल्या अंतःकरणात राहील तर आपल्या मुखामध्ये सुद्धा आनंद दिसून पडेल. कारण जे अंतःकरणामध्ये आहे वचन सांगतं की तेच मुखावटे बाहेर निघेल. आणि तुम्ही पण प्रॅक्टिकली अनुभव केला असेल, जर एक माणूस आपल्या विचारांमध्ये रागामध्ये आहे, चिडचिड करत आहे, टेन्शनमध्ये बसलेला आहे आणि मग कोणी काही म्हटलं तर अचानक त्याच्या मुखातून बऱ्याचशा गोष्टी निघून जातात कारण त्याचं मन डिस्टर्ब आहे. परंतु वचन हे सांगतं की जर आपलं मन आनंदात आहे तर आपल्या मुखातून आनंदच निघेल. तर प्रयत्न आपल्याला करावा लागेल की माझ्या अंतःकरणात ख्रिस्ताची शांती राहील, माझ्या अंतःकरणामध्ये ख्रिस्ताचं वचन राहील, माझ्या अंतःकरणामध्ये ख्रिस्त राहील, माझं अंतःकरण ख्रिस्तामध्ये आनंदित राहील. आणि जेव्हा या गोष्टी राहतील तर आपल्या मुखातूनही तशा गोष्टी बाहेर पडतील. आणि जेव्हा तशा गोष्टी बाहेर पडतील आणि जेव्हा आपल्याला प्रभूसमोर हिशोब द्यावा लागेल तेव्हा आपल्याला भीती वाटणार नाही किंवा आपण योग्य तोच हिशोब प्रभूला देऊ शकतो. प्रियांनो, यावेळेला आपण प्रार्थना करूया की परमेश्वर आपल्याला मदत करो की आपण आपल्या शब्दांना थोडं चेक करूया. आणि मी काय बोलत आहे, कसं बोलत आहे, माझ्या बोलण्याद्वारे आशीर्वाद मिळत आहे लोकांना, माझ्या बोलण्याद्वारे परमेश्वराचं गौरव होत आहे का, माझ्या बोलण्याद्वारे काहीतरी अपलिफ्टिंग, काहीतरी पॉझिटिव्ह होत आहे का, की माझ्या मुखाद्वारे शाप निघत आहे, शिवीगाळ निघत आहे, निंदा निघत आहे, काय निघत आहे.
ह्यांना आपण आपल्या शब्दाचा हिशोब देण्यास आपण तयार आहोत का? प्रार्थना करूया. आपण आपले डोळे बंद करू. आपण प्रार्थना करूया, वैयक्तिक प्रार्थना करूया की परमेश्वर, मला माझ्या शब्दांचा तुला हिशोब द्यायचा आहे. आजपर्यंत जे पण आपण शब्द माझ्या मुखातून निघाले त्यासाठी मी क्षमा मागतो. त्यासाठी मी पश्चाताप करतो. माझे शब्द माझ्यासाठी त्रास बनत आहेत. मीच उच्चारलेले शब्द माझ्यासाठी रोग, नुकसान, भांडण, तुटलेले नाते, बदनामी घेऊन येत आहे. परंतु प्रभू, आज मी क्षमा मागतो. आज मी पश्चाताप करतो आणि मला मदत कर प्रभू, की यापुढे माझ्या शब्दांद्वारे मी तुझं गौरव करेन आणि इतरांना आशीर्वाद प्राप्त होईल. वैयक्तिक प्रार्थना करूया. जिवंत देव बाप्पा, आमची प्रार्थना आहे प्रभू, तुझं वचन आम्हाला सांगतं पिता की आम्हाला आमच्या शब्दांचा हिशोब द्यायचा आहे. आम्हाला हा प्रश्न विचारण्यात येईल की हे शब्द तू का वापरलेत, त्याच्यासाठी आम्ही तयार आहोत का? प्रभू, म्हणून आज आम्ही क्षमा मागतो देव बाप्पा. जे शब्द आम्ही बोलायला नको होते ते बोललो, तो आम्हाला क्षमा कर. पण आजपासून पुढं तुला गौरव देणारे आणि इतरांना आशीर्वाद देणारे शब्द आमच्या मुखातून निघावे अशी कृपा तू आम्हाला कर. आमच्या अंतःकरणाला शुद्ध पवित्र कर. तारणारा परमेश्वर ख्रिस्ताच्या नावाने आम्ही मागतो म्हणतोय. आमेन. आपण आपल्या जागेवर उभं राहूया. प्रभू शिकलेली प्रार्थना करू. हे आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाव पवित्र मानले जावं, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर समजते. तसे आम्ही आपल्या गुन्ह्यास करू सोडले, तसेच तो आमच्या गुन्हे आम्हास आणि आम्हास पक्षेत नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडेल. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व तुझीच आहे. आमेन. आता आमच्या प्रभू ख्रिस्ताची कृपा, देवाबाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर सदा सर्व काळ असो. आमेन.